हॅलो गाईज, आज आम्ही शेतात आलो म्हणजे गावाला आलो आहे. आणि आमचं हे बघा, हे सगळे इथे जमलेत आणि ती लोक पण जमलेत का तर शेतात एक गव्हाची मशीन आली आहे. मी तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा, झूम नाही होते फोन. ही अशी काम करते, आम्ही पहिल्यांदाच बघतोय तिला. ती तुम्हाला गहू काढून पण देते आणि ती साफ पण करून देते. असा दाखव रे, इथे इथे. हां, हे बघा, असा गहू दिसेल तुम्हाला तो. आणि हे सगळे त्या गव्हाच्या मशीनला बघायला आले, ती काम बरोबर करते का. आणि इथं ती माणसं उभा राहिली आहे, काम करतात का बघायला. नाही आल्यावर दिसेल, नाही दिसत तर सांग खाला. एंगेजमेंट प्लेट मध्ये डेकोरेशन करतो. मला ते हे हॅलो, कुठे झालेस तू? आज आम्ही आलोय शेतात, म्हणजे घराच्या बाजूलाच शेत आहे, पण काही मशीन घर दिसतंय का इथं? गहू काढायची. पाठी घर आहे त्याला जाते. आणि इथं पण घर आहे. हा, घर दिसतंय का? अरे हे काय घर दिसत? त्यांना काय करायचं? घरी येणार कधी लोक? हा घे, ते बघा, हे असं दिसतंय. काय दिसतंय? हे नवीन इन्फ्लुएन्सर आहे. ते दाखव ना त्याला मशीन. तुम्हाला जवळ दाखवतो. दाखव. मी तुम्हाला दाखवून सांगते, इकडे हे बघा. ते काहीतरी बडबडतात पण आम्हाला कळत नाहीये काय बडबडतात. आता आम्ही जायचा विचार तर करतोय पण आम्हाला कळत नाहीये कुठून जाऊ. हे बघा, या साईडला मशीन गहू काढायचं चालू आहे आणि ह्याच्याच या साईडला इथे सीताफळाची बाग आहे आणि तिकडे आमचं घर आहे. हे बघा, इथे सगळे उभं राहिले आणि सीताफळ म्हणजे माहिती आहे काय? हो, त्यांना माहिती आहे. आणि हे बघा, इथे माणसं उभं राहिलेत जी बघून हसतात. हा आमचा योगेश दादा आहे, तो आत्ताच शेतातून आला मशीन कशी चालते बघून. आम्ही ते दिसलो म्हणून तो इथे आमच्याजवळ येऊन उभा राहिला. हे बघा गाई, ही ना मशीन अशी आहे, ह्याच्या पुढे हे असं आहे काहीतरी, ज्याच्यामुळे गहू आहे ना तो कापला जातो आहे. आता ती मशीन येईल बघा, हे असं. हां, या मशीनमध्ये सगळं होतं. हां, हे बघा, उन्हामुळे त्यांनी तोंडाला मास्क लावला आहे आणि ते असं कापलं जातं आहे आणि नंतर ते मागून खाली पडतं. ते पण मी दाखवेल तुम्हाला नंतर. आणि ते सोलार पॅनल्स पण आहेत शेतात. बघा, हे असं मशीन काम करतं, म्हणजे इथून हे असं कापतं आहे आणि इथून हे मागे टाकतं. ते तुम्हाला दिसते जातं. ही मशीन ही अशी आहे आणि हे असं खालून मागे टाकतं आहे. आणि आता हे जे इथे आणलेत ह्याला बोलतात चवाळं. ह्याच्यावरती ते येऊन सगळं टाकणार. ठीक आहे, आता ते सगळं गहू जे गोळा केलेलं ते ओतणार आहे या चवाळावरती. त्यांनी सगळं काढलं आहे या मशीनने आणि आता ते स्टोअर केलं आहे. आता ते ह्याच्यावरती ओतणार आहे. आपण आता ते बघू शकतो. आम्ही त्याच्यासाठी सगळे थांबलेलो. थांबा, जवळ जातो. हे बघा, हे लोक असं हे कांबळा पकडतात. हा माझा दादा आहे आणि ही लोक आहेत ही सगळी. आणि ते आता इथून त्या पॉईंटमधून ते गहू खाली पडणार आहेत म्हणून ती लोक ह्याच्या खाली लावतात. उडणार आहे म्हणून मी थोडंसं मागे जाते आणि बघा आता ते आता चालू करते. ते खाली पडेल, ह्याच्यातून गहू पडतोय. दिसतोय. आणि हां, हे बघा, नंतर डायरेक्ट गहू पडतोय साफ म्हणून. तुला साफ करायची गरज सगळे ते कांबळा पकडून बसतात कारण की ते उडून बाहेर नको पडू दे. तो आता गोळा होईल सगळं. पडतोय. तर बघा, हे काका आहेत माझे,
शेतामधला गहू काढून झाला आय गेस अर्धा तास पण खूप झाला. 15 मिनटं त्यांनी सगळं केलं आणि ह्याला 5 मिनटं लागतील, 5-10 मॅक्स. सगळं झाल्यावरती मी तुम्हाला एकदा लुक दाखवेल का कदाचित झालं आहे. ते बंद लागलं. येस झालं. आणि तुम्हाला मी जवळून दाखवू का गहू कसा निघलाय. 1 मिनिट थांबा. हे बघा हा असा गहू निघला. मी तुम्हाला हातात न दाखवते. एवढा असा गहू झाला. चलो गाईज नेक्स्ट थोड्या वेळाने सांगते. बाय. थांबा. हे बघा इथे त्या पाईपमध्ये उरलेला गहू जो पुढे जाऊन आहे सगळं ते लोक इथून काढतो. त्यांनी ती पाईपला साईडला केलं फोल्ड करून आणि ते आता इथून गहू काढतात उरलेला झालं. आणि आता ते लोक हा गहू करत त्याच्यामध्ये लोक एवढं हे नाव आहे कुकी. अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग संपलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त आम्ही दोघांनी आंघोळ केली. हा बाकी सगळ्या पारुशा आहेत. पण आंघोळ